पाद वेरमणि सिक्खापदं समादियामि आदिन्नादान वेरमणि सिक्खापदं समादियामि। अरहं सम्मा सम्बुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि। बुद्धं नमामि। स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि। धम्मं नमामि। सुपटिपन्नो भगवतो श्रावक संगो संगं नमामि। या ठिकाणी अतिशय शांत चित्ताने समग्र चित्ताने सर्वांना त्रिसरणास पंचशील ग्रहण केली। प्रत्येक माणसाच्या हितासाठी सुखासाठी आरोग्याचा लाभ होण्यासाठी माणसाला पवित्र जीवन जगण्यासाठी समाजात मानपान वाढण्यासाठी हेच नाही तर सर्व सुखाचा संचय होण्यासाठी या ठिकाणी 2500 वर्षापूर्वी तथागताने त्रिसरणास ही पंचशील दिली आणि तुम्ही सर्वांना अतिशय समग्र चित्ताने शांत चित्ताने ग्रहण केली। त्याबद्दल मनातून सर्व उपासक उपासिकाचं मनातून तुमचं स्वागत, मनातून मंगल कामना। या ठिकाणी मी भंते महामोगलाईन उल्हासनगर हनुमाननगर उल्हासनगर नंबर 2 यशोधरा बुद्धविहार बाल संस्कार केंद्र या ठिकाणी माझं वास्तव्य आहे। आदरणीय असे गजभारे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी काकांडी या बुद्धविहारामध्ये मला बोलवून माझा सन्मान केला, अतिशय प्रामाणिकपणे सेवा केली। त्याबद्दल त्याचं मनातून स्वागत मंगल कामना। जी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दलही या ठिकाणी 8 खर्व 90 अब्ज 50 लक्ष 37 बौद्ध पक्ष 10 पारमिता अष्टांग मार्ग 4 आर्य सत्य कर्मवाद धर्मवाद शून्यवाद आणि निब्बाण अशा 84,000 सदशिलाचे ज्यांनी 45 वर्ष पायपीट करून आई वडिलाची सेवा घडावी, मुलाबाळाचा योग्य प्रकारे सांभाळ करावा। मुलं बाळ हे सर्वांनाच होतात, प्राण्यापासून ते पक्ष्यापर्यंत सांगण्याचं काम नाही, परंतु आपल्या मुलाला सुसंस्कृत बनविणे धम्माकडे वळविणे पुण्यकर्मातील हे पहिले पाऊल आहे। असे ते दुःखमुक्तीचे मार्गदाता विश्ववंदनीय तथागत भगवान बुद्ध या भारत देशामध्ये तथागताचा पवित्र सदधम्म असताना काही कारणास्तव या देशातून
लोप पावला, झाकला, लपवला, काही लोकांना पळवला. पण ज्याच्या महान कष्टाने, ज्याच्या महान विद्वतेने, ज्याच्या महान शिक्षणानेच नाही तर त्याच्या महान शिलाने या भारत देशात पुन्हा तिसऱ्यांदा मोठी धम्मक्रांती केली. असे म्हणतात, देवही नव्हता, धर्मही नव्हता, झाडही नव्हतं, झाडाची फांदी, पण भीमरायाच्या पुण्याईनं आली आता ही संधी. या संधीचा प्रत्येक मनुष्याने, प्रत्येक मानव जातीने याचा अत्यंत लाभ घ्यावा, असे ते भारतीय घटनेचे शिल्पकार, कायदे पंडित, तुमचे आमचे तर भाग्यविधाता असे बोधिसत्व प्रणपूज्यने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या भारत देशामध्ये 528 तथागतांना संबोधी प्राप्त झाली आणि त्यांना सत्यता कळालं. त्याच्या मनात करुणा जागृत झाली. माझा धम्म कोणालाही सांगावा. माझा धम्म ऐकण्यासाठी माणसं तरबेज, प्रामाणिक आणि साध्या सोप्या सरळ मनाचे पाहिजे. यासाठी मला जे संबोधी प्राप्त झाली, हे माझा धम्म कोणाला सांगावे. तेव्हा त्याला आठवण आली, म्हणजे ते उद्दक रामपुत्र, त्याचे तत्वज्ञानात बराचसा काही ज्ञानी होता, बराचसा ग्रह तागी होता आणि त्यांना जाऊन सांगावं असं वाटलं. परंतु ते कालवश झाले होते, मरण पावले होते, वयानं मोठे होते. पुन्हा त्यांना अनेक असं वाटलं, हा धम्म इतका निर्मळ आहे, स्वच्छ आहे, सर्वाच्या विकासाचा आहे, देशाच्याही विकासाचा आहे, घरापासून ते मुलापर्यंत विकासाचा आहे. आता मी कोणाला सांगावं. तेव्हा आठवण आली, ते शाक्य तत्वज्ञानात अतिशय प्रवीण असलेले, त्या काळामध्ये आलार कालम, ज्याला आपण आनापान सती ध्यानधारणा म्हणतो, या ध्यानधारणेमध्ये पक्का असलेला असा तो आलार कालम यांना सांगण्याची इच्छा झाली. परंतु तेही कालवश झाले, मरण पावले, वयानं मोठे होते. आता मनामध्ये निर्माण झाला दुसरा प्रश्न, आता कोणाला सांगावे. पण त्या काळामध्ये या डोंगेश्वरीमध्ये जे 6 वर्षे कडक तपश्चर्या केली, त्याच्या संघ असलेले सौगडी म्हणजे अश्वजित, महानाम, कोंडान्य, भद्रिय आणि वफ असे 5 लोक होते. अशा या 5 लोकांनी सुजाता नावाच्या स्त्रीने खीर दिल्याबद्दल तो लोक निघून गेले. हे लोक कुठं असतील यांचा शोध घेण्यासाठी, यायचं मंगल करण्यासाठी, सदधम्मामध्ये सामील करण्यासाठी कुठं असतील याचा शोध घेतला. त्या काळामध्ये ज्याला ऋषी पतनवन म्हणायचे, असं ते ऋषी पतनवन अतिशय निसर्गरम्य वातावरणात, अतिशय जवळ असलेल्या गंगेपाशी, अतिशय फळाफुलानं त्या काळात भरलेलं, अतिशय हरणाचा बगीचा, अशा ठिकाणी त्या काळामध्ये ऋषी ध्यान करायचे, समाजाच्या हिताचं काम करायचे, स्वतःही तपायचे आणि दुसऱ्यालाही तपा लावायचे. असं ते ऋषी पतनवन. पण त्याला काही दिवसाने लोक मृगदाय वन म्हणू लागले. असा तो मृगदाय हरणाचा बरे कल्पच्या कल्प असायचे. कितीही दुरून एखाद शिकारी आला तो दिसायचे आणि म्हणून त्या ठिकाणी हरण राहायचे. असं तो गवतानं अतिशय मऊ असलेलं असं ते रान म्हणजे हरणाचा बगीचा मांडलेलं, त्याला त्या काळामध्ये लोक मृगदाय वन म्हणायचे. पण हे नंतर त्याला लोक सारीनाथ म्हणू लागले. या 8 नाथाचा 108 नाथाचा नाथ म्हणजे सारीनाथ. या ठिकाणी ते 5 लोक होते. या 5 लोकांना याच वर्षवासामध्ये आश्विनी पौर्णिमेपासून कार्तिकी पौर्णिमेपर्यंत जे वर्षवासामध्ये लोक आज सर्व सण
सर्व काही बाबी असतील, आखाडीपासून असेल ते पंचमी असेल, दिवाळी असेल ते दसरा असेल, भुलेया असतील ते तुमच्या भावल्या असतील, अनेक प्रकारच्या लक्ष्मी असतील ते पोळा असेल, असे सर्व सण. हेच नाही तर चालिया नावाची गोष्ट आहे. 40 दिवस मडके वाजतात, अनुसरण म्हणजे आणि त्याचं प्रतीक वाहतात. हेही सण उल्हासनगर या ठिकाणी सिंधी लोक करतात. 40 दिवसाचं त्या काळामध्ये ध्यान साधनेचं काम होतं आणि म्हणून या ठिकाणी या ठिकाणी त्याला लोक चालिया म्हणतात. 40 दिवसाचं लोक ध्यान करायचे आणि हे 40 दिवसाचं ध्यान करता करता 30 दिवसावर आलं, 30 दिवसाचं 20 दिवसावर आलं आणि 20 दिवसाचं आजच्या परिस्थितीनिमित्त पाहत असतो फक्त 10 दिवसाचं आलं. अशा या मृगदाय वनात, अशा या सारीनाथ या ठिकाणी भगवान बुद्धाने या 5 लोकाला मध्यम मार्ग सांगला. त्याने सांगितलं की या शरीराला 5 इंद्रिय आहेत. या 5 इंद्रियाचा उपभोक्ता माणसाचं मन आहे आणि हे सर्व धम्माचा केंद्रबिंदू हा माणूस आहे आणि या माणसामध्ये असलेलं हे मन आहे. या मनाला चांगलं बनविण्यासाठी, या मनाला पवित्र बनविण्यासाठी, या मनाला सुसंस्कृत बनविण्यासाठी चांगल्या माणसाचा इतिहास वाचायला लागते. चांगले माणसानं त्याग केला त्याचं आपणाला एखादं चरित्र वाचायला लागेल, त्यासाठी आचरण करायला लागेल. हेच नाही तर वंदनेच्या मार्गापासून ते तुम्हाला अष्टशिलापर्यंत काम करायला लागेल. असं हे मन आहे. अनेक संतांनं सांगलं, मन वढाये वढाये उभ्या पिकातलं ढोर, किती हाकल हाकल तरी जाई पिकावर. हे बायनाबाई चौधरीनं निंता निंता म्हणलं. याच्यानंतर हे एका संतानं म्हणलं, मना याला लाव कामा. या मनाला योग्य असं काम लावावं लागते. मग योग्य काम काय? आजच्या परिस्थितीमध्ये रिकामी खोपडी आणि शैतान की झोपडी. या खोपडीला योग्य काम लावावं लागते, याला योग्य वाचायला लागते, याला ध्यान करायला लागते, याला दान करायला लागते. याला हेच नाही तर याला पुण्यकर्माचं काम नेहमी शिकवावं लागते. आणि म्हणून संस्कारातून माणूस घडते आणि संस्कार करण्यासाठी भगवान बुद्ध या सारीनाथ या ठिकाणी आले आणि त्याला सांगलं, एका संतानं सांगलं, मन में चंगा तो काठवट में गंगा. जर माणसाचं मन निर्मळ असेल, माणसाचं मन प्रसन्न असेल, माणसाचं मन जर योग्य वळणावर वळविलं असेल तर त्याचं काम कोणतंही सिद्ध होते. आणि म्हणून तुकाराम महाराजाने त्या काळात म्हणलं, मन करा रे प्रसन्न तो सिद्धीचे कारण. मन प्रसन्न केलं तर माणसाचं सिद्धीचं सर्व काम होते. एखाद्या बार तुम्ही बघून बघा, एखाद्या पत्नीला मारा, तिला बघा केस तिचे पिंजारलेले, डोळे लाल झालेले, काकत लेकरू भोंगळं घेतलेलं, आणि तिला तुम्ही जर म्हणले मला भाकर करून दे, मला भाजी करून दे, भाकरी सगळ्या चिरतीला भाजीमध्ये मीठ पडणार नाही, तिचं अप्रसन्न मन असते. अशा लोकांचं मन फार विखुरलेलं असते, असं मन होत नाही. आणि म्हणून या मनाला शिकविण्यासाठी आजकालच्या लोकांमध्ये बरंच झालं, लोक नशाबाजी झाले, मनाला काय वेगळं शिकवायले. आमच्या इकडं असे म्हणतात, नवरा पिते दारू, बायको लावते मिसरी, आणि थुकून थुकून केली बाई काळी भोर वसरी. त्यात माय कुल्लू मुल्लू, त्यात बापही कुल्लू मुल्लू, आणि दोघाच्या मधात एवढूस वानेराचं पिल्लू, ते बी काळं ढूस. अशा मळालेल्या मनाचे आजही माया आमच्या खडे खातात, थापुंडे खातात, गव्हातले खडे खातात. हेच नाही तर दात तोडतात, नख तोडतात, जे खावावं ते खात नाही. मी तर म्हणतो त्या बाईला माहीत नसते, तिची पेशी नाडीला जोडलेली असते. तिनं चांगलं खावं, तिनं चांगलं वाचावं, तिनं चांगलं पिवावं. आमच्याकडे त्याला गर्भमंगल म्हणतात. अशा निर्मळ झालेल्या मनाचे लोक गर्भमंगल करतात, गर्भातच त्याच्या अंगावर संस्कार पडावं आणि म्हणून करतात. आणि मग असा झालेला मनुष्य तिला स्वतः जसे आवडेल तसं भोजन देतात, जसं आवडेल तसं तिला गजरा आणतात, तिला झोका बांधतात, झोक्यावर शुभ्र साडी नेसून तिला बुद्ध आणि धम्माची एक ओळ वाचायला लावतात. आणि मग त्याला संतती चांगली जन्मते. संतती चांगली जन्माची असेल तर आपल्या मनाला प्रसन्न करायला लागते. काही तर बाया इतक्या श्राप देतात. एका माणसाला विचारलं, काय चाललं सकारामजी? म्हणलो काय नाही. म्हणला मी बरं चाललं, पण मला खोटं बोलून तो दारू पिऊन आला आणि बायको तितक्यात भेटली. बायकोला मी म्हटलं, बाई कुठं गेले सकाराम? त्याचं मड बसो म्हणी, त्याला साप डसो म्हणी,
त्याचा ॲक्सिडेंट हो म्हणी, त्याचं वाजत गाजत तुटक्या बाजत पिलेली डंग डंग. इतका बाईचा श्राप कोणच घेऊ नये. अशा श्राप घेतलेल्या माणसाला लेकरू काय संतती चांगली होत नाही. ती किती जर त्याला भांडण केली रात्रभर तर लेकरं काय झोपत नाही, नुसतं हाडं 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 करते. आणि पुढे चाललं की जरासं चालू शिका, ढोरं राखा म्हणते. आणि जरा मोठं झालं की हडग कुत्रे बांगडी आणि धरती ह्या बापाची तंगडी. तंगडीला धरून वडायले मुंबईसारख्या ठिकाणी आलेले लोक आज काय सांगावं. 30 ते 35 वर्षाच्या बाया